विशेष वृत्तमालिका भाग 3 अंबडनगर परिषदेचे जुने करार आणि कागदोपत्री आदेश, आमरण उपोषण अन प्रशासनाची मुदत मागण्याची नवी चाल। अंबडनगर परिषदेच्या मालकीच्या बहुमूल्य जमिनी आणि व्यावसायिक गाळ्यांचे करार संपल्यानंतरही ताबा न सोडणाऱ्या अनधिकृत ताबेधारकांचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे। मागील भागांमध्ये आपण प्रशासनाच्या कागदोपत्री कारवाईचा आणि ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश केला होता। आता या प्रकरणाला एक नवीन आणि रंजक वळण लागले असून उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने चक्क 1 महिन्याचा अवधी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। श्री सय्यद अय्यूब संदलजी यांचे उपोषणाचा इशारा पत्र। नगर परिषदेची जागा व गाळे तात्काळ रिकामे करून ताबा घेण्यासाठी तसेच दिनांक 25 जून 2022 च्या पत्रानुसार तात्काळ कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री सय्यद अय्यूब संदलजी यांनी नगर परिषदेकडे दिनांक 23 जुलै 2026 रोजी अधिकृत निवेदन सादर केले होते। या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की जर 7 दिवसांच्या आत संबंधित गाळे व जमिनी रिकाम्या केल्या नाहीत तर तीव्र आमरण उपोषण करण्यात येईल। नगराध्यक्षांचे मुख्याधिकाऱ्यांचे पत्र, कारवाई की वेळ मारून नेण्याचा प्रयत्न। उपोषणकर्त्याच्या या इशाऱ्यानंतर अंबडनगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी दिनांक 29 जुलै 2026 रोजी एक अधिकृत पत्र जाक्र आयनप अंबड माननीय मावमीवी 52/2026 जारी केले आहे। या पत्रात प्रशासनाने म्हटले आहे की आपण नगर परिषद अंबडच्या मालकीच्या जमिनी व गाळे यांचे करार भाडेपट्टे संपुष्टात आले असूनही संबंधितांकडून ताबा सोडण्यात आलेला नसल्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी या कार्यालयास निवेदन दिलेले आहे। तसेच 7 दिवसांच्या आत संबंधित गाळे व जमिनी रिकाम्या न केल्यास उपोषण करण्याचा इशारा आपल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे। याबाबत आपणास कळविण्यात येते की नगर परिषदेकडून सदर प्रकरणाची दखल घेण्यात आलेली असून संबंधित प्रकरणात लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अभिलेखांची पडताळणी करून नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे। त्यामुळे सदर कारवाई पूर्ण करण्यासाठी किमान 1 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे। करिता सद्यस्थितीमध्ये आपण दिलेले आमरण उपोषणाचे निवेदन मागे घ्यावे व नगर परिषदेस सहकार्य करावे ही विनंती। हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा स्पष्ट इशारा। प्रशासनाच्या या 1 महिना मुदत मागण्याच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे। 2022 मधील आदेश आज 2026 मध्ये आले आणि आता पुन्हा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 1 महिना मागितला जात आहे। जर या पत्रानुसार विहित मुदतीत ठोस आणि कायदेशीर कारवाई झाली नाही तर मानवी हक्क उच्च न्यायालयात जनहित याचिका PIL दाखल करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। उपोषण पत्रकावर खाली स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सदर पत्र झाले प्राप्त। या पत्रावर कारवाई न केल्यास मी माननीय हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यासाठी हक्क राखत आहे। पुढील दिशा आणि प्रश्नचिन्ह। गेल्या 4 वर्षांत ज्या फाईल्स दाबून ठेवल्या गेल्या त्या आता 1 महिन्यात कशा पद्धतीने तपासल्या जातील आणि अनधिकृत ताबेधारकांवर प्रत्यक्षात हातोडा कधी पडणार याकडे संपूर्ण अंबड शहराचे लक्ष लागून आहे। प्रशासनाची ही नवी चाल म्हणजे कारवाई टाळण्याचा मार्ग तर नाही ना, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। आपण लवकरच पुढील भागात सविस्तर वृत्त पाहणार आहोत। लोकात्मा न्यूज चॅनल, प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।